हाय, नमस्कार. मी अशी आशा करते की तुम्ही सगळे मजेत असाल, खुश असाल आणि हेल्दी असाल आणि जळणाऱ्या लोकांचं मनावर घेत नसाल. माझा व्हिडिओ बनायचा उद्देश हाच आहे की माझी जी फसवणूक झाली आहे ती तुमची होऊ नये, म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. मी आधी जॉब करत होते, पण माझं हे बाळ झाल्यानंतर मी जॉब सोडावा लागला मला. मग माझं बाळ 1.5 महिन्याचं असताना मी खूप घरातून काम भेटतं का म्हणून सर्च करत होते. सगळ्या म्हणजे सोशल मीडियावरती सगळ्या रील त्याच बघत होते की घरातून कोणतं काम भेटतं, काय भेटतं म्हणून. मग असं करून काय झालं, मला इंस्टाग्रामवरती एक स्टोरी दिसली एका लेडीजची की घरातून काम आहे म्हणून. म्हणून मी तिला मेसेज केला. त्यावेळेला ती काय म्हणली की मला तुमचा नंबर पाठवा. पण मी म्हटलं आपण कसं असं कोणालाही अनोळखी लोकांना नंबर पाठवायचा. तिला म्हटलं तुझा नंबर पाठव. तिनं तिचा नंबर मला पाठवला. मग मी तिला लगेच कॉल केला, तर ती काय म्हटली व्हॉट्सअपला वगैरे म्हटली ठीक आहे, तुम्हाला मी एक लिंक पाठवते, मीटिंग जॉईन करा. मग मी त्यावेळेला मीटिंग जॉईन केली. तर त्याच्यामध्ये त्यांनी इतकं उडवाउडवीचे म्हणजे नाही का त्या मीटिंगमध्ये असं म्हणजे त्यांनी फिक्स कोणतं काम आहे हे सांगितलंच नाही, काय करावं लागतं काय कुठलंही नाही. म्हणजे इतकं त्याच्यामध्ये गुंतून घेतलं. आणि नंतर काय म्हणले 198 रुपीज पाठवा, मग तुम्हाला 3 प्रकारचे मास्टर क्लास दिले जाते, PDF दिले जाते की तुम्हाला काम कसं करायचं काय करायचं म्हणून. मग मी म्हटलं आता 200 रुपये जर आपल्याला कामाचं स्वरूप कळत असेल काय करायचं काय नाही, तर आपण 200 रुपये भरणं काय चुकीचं आहे. म्हणून मी 200 रुपये लगेच भरले. 200 रुपये लगेच भरले. आणि भरल्यानंतर लगेच त्यांनी मग मला दुसऱ्या दिवशी लिंक लगेच ते मास्टर क्लास वगैरे पाठवले. मास्टर क्लास वगैरे पाठवल्यानंतर मी ते मास्टर क्लास वगैरे बघितले. त्याच्यातही त्यांनी फिक्स सांगितलं नाही. फ्लिपकार्ट कसं काम करतं, हे कसं काम करतं, ते कसं काम करतं याचीच माहिती दिली 200 रुपयामध्ये. नंतर तिसऱ्या वेळेस लिंक पाठवली. त्या लिंकमध्ये त्यांनी पूर्ण म्हणजे 1 ते 2 तासाचं त्यांची मीटिंग होती, त्याच्यामध्ये त्यांनी पाठवलं. आणि त्याच्यामध्ये नंतर लास्टला इंटरनॅशनल जी कंपनी आहे ती तिच्यासोबत जोडण्यासाठी काम, आणि त्याच्यासाठी त्यांनी 7,000 म्हणजे 6,999 रुपये भरा असं सांगितलं, कुठलंही कारण नसताना. मग 200 रुपये तर गेले, पण 6,999 रुपये भरताना मला कळलं की आता इथं काही होणार नाही आहे, म्हणून मी ते पैसे भरले नाही. ही एक फसवणूक झाली. दुसरं काय, असं माझ्या कॉन्टॅक्टमध्ये एक मुलगी होती, ती माझ्या ओळखीची होती. तर तिनं स्टेटस ठेवलं होतं की एवढे एवढे पैसे कमवले घरात असून तसं तसं. म्हणून मग मी तिला मेसेज केला की घरातून काम देत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. ती म्हणली ठीक आहे. मग तिची जी सिनियर होती तिनं लगेच माझ्याशी कॉन्टॅक्ट केला, तुम्हाला घरातून काम करायचं आहे का, तुम्ही करू शकता. लगेच चंद्रावरती उभा मला नेऊन ठेवलं. मग मी म्हटलं हा ठीक, करू शकते, काय करावं लागतं काय नाही, कारण कोणालाही आधी पूर्णपणे माहिती असल्याशिवाय कोणी त्याच्यात जात नाही ना. पण ते कोणतीच क्लिअर आधी माहिती देत नाही की हा बाबा असं काम आहे का तसं काम आहे, हे करावं लागतं का ते करावं लागतं. ते म्हणतात फक्त तुम्ही मीटिंग जॉईन करा, मीटिंग जॉईन करा. मग मी मीटिंग जॉईन केल्या. कसाच वेळ दिला नाही, दिवसातून 3-3 मीटिंग, कारण मग आता मम्मीकडे असल्यामुळे मला काही काम नव्हतं. 3-3 4-4 मीटिंग मी करत होते. आणि मग इतकं मोटिवेशन त्यांनी डोक्यात भरलं, इतकं मोटिवेशन त्यांनी डोक्यात भरलं की हा मी काही झालं तरी हे करणारच असं मी ठरवलं. कंपनी फ्रॉड नाही आहे, पण जे लोक तिच्यात काम करणारे ना ते इतका फायदा घेतात आणि इतकं खोटं बोलतात सुरुवातीलाच की हे करावं लागतं ते करावं लागतं. आणि मग मी इतकं मोटिवेशन भरलं. त्यांनी एक प्रोडक्ट घ्यायचं सांगितलं की अकाउंट तुमचं त्या कंपनीच्या ॲपमध्ये ओपन करायसाठी तुम्हाला एवढ्याचं प्रोडक्ट घ्यावं लागतं. तर GST सगळं 2200 रुपयाचं प्रोडक्ट घेतलं. तेवढे पैसे माझ्याकडे होते. म्हटलं 2200 रुपये जर आपल्याला घरातून काही काम भेटत असेल तर काय हरकत आहे, म्हणून तेही मी केलं. त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे पूर्ण जेवढ्या महाराष्ट्रात आहे ते सगळं नेटवर्क मार्केटिंग होतं, सगळं सगळं त्याच्यातमध्ये. नंतर मग मी पुन्हा त्यांनी बिलकुल वेळच दिला नाही. नंतर मग ज्या वेळेला 35,000 रुपयाचं कंबो पॅक घ्यायची वेळ आली, त्यांनी का घ्यायचं काऊन करायचं. हाऊसवाईफ ते जास्तीत जास्त टार्गेट करतात 12 ते 4चं. म्हणजे कंपनी जेन्युइन आहे, कंपनीचा प्रॉब्लेम नाही आहे, पण हे मधले लोक आहे ना ते क्लिअर सांगत नाही की नेमकं काय करायचं आहे म्हणून. मग त्यांनी काय केलं, 35,000चं ज्यावेळी घ्यायचं टाईम आला त्यावेळेला माझ्या डोक्यात एवढं मोटिवेशन भरलेलं होतं, एवढं काही झालं तरी मला करायचंच, काही झालं. आणि ते प्रोडक्ट सेल होणं तर शक्यच नाही, कारण एका प्रोडक्टची किंमत 5-5, 3-3 हजार, 4-4 हजार. आणि माझ्या कॉन्टॅक्टमध्ये तर सगळे सामान्यच, कारण मीही एक सामान्य. मी एक क्रीम 2,000ची किंवा 3,000ची लावू शकत नाही, त्यामुळे माझ्या कॉन्टॅक्टमधलंही कोणी लावू शकत नाही. म्हणून मग मी काय केलं, म्हणलं ठीक आहे चला ते प्रोडक्टचं राहू द्या पण बघू म्हटलं. मग
कसं तरी करून माझ्या मिस्टरांना बोलून वगैरे पैसे त्यांना म्हटलं 6 महिन्यासाठी उष्ण द्या, असं करून तसं करून मी 35,000ची खरेदी केली त्या प्रोडक्टमधून. म्हणजे ते प्रोडक्ट घेतले त्या ॲपमधून. बरं झालं. नंतर त्यांच्या मीटिंग संपल्या, सगळं संपलं आणि मग त्यांनी सांगितलं की 3 लिस्ट काढा. जे तुमच्या जवळचे लोक त्यांना हे दाखवू नका, जे लांबचे त्यांना दाखवू नका, आणि जे थोडे नॉर्मल ओळखीचे त्यांना तुम्ही दाखवा की घरातून कसा पैसा कमवता. आणि झाला की मी अजून 1 रुपया कमवला नव्हता, 35,000 रुपये घालून बसले होते, ते 2,000 वेगळे. मग मी काय केलं, मला तर पूर्ण मोटिवेशन म्हणजे पूर्ण डिमोटिवेशन झाले मी की आता माझ्याच्याने होऊ शकत नाही. आणि त्यांनी काय सांगितलं की तुम्ही जे करताय ते सुरुवातीला कोणालाच काय सांगायचं नाही आहे, काहीच सांगायचं नाही. फक्त आणि फक्त तुम्ही फक्त म्हणायचं मीटिंग जॉईन करा, पुढचं काम आम्ही करू. आता जवळच्या लोकांना खोटं कसं बोलायचं, हा महत्त्वाचा प्रश्न. मग मला तर पार डिप्रेशनमध्ये गेले, कारण मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खोटंच बोलता येत नाही की मी काहीच पैसे घातले नाही, इन्व्हेस्टमेंट काहीच केलं नाही असं मी म्हणूच शकत नाही. आणि मग माझ्या मैत्रिणीला 1-2 सांगितलं, त्या म्हटल्या नाही. पण मला इतकं कारण मी खोटं बोलूच शकत नाही. आणि 35,000चं का खरेदी करून कोणी. बरं करायचं बी ठरलं तर आपण तर करायचंच. जेव्हा आपण 5 लोक जोडू तेव्हा त्याच्यात आपल्याला प्रॉफिट भेटणार. ते माझ्याच्याने काही शक्य नव्हतं. मग करायचं काय म्हणून मी खूप टेन्शनमध्ये होते. 35,000 रुपये मी एक कुठलाही सेकंदाचा विचार न करता घालून बसले. 35,000मध्ये मी एखादी स्किल डेव्हलप केली असती, शिकले असते. आता फोनवरती सगळं काही अवेलेबल आहे, सगळं काही. तर मी ती स्किल शिकली असते तर ती मला जीवनभर कामं आली असती कुठेही. म्हणून मी इतकं टेन्शनमध्ये आले. पण मी ते पैसे मागे म्हणजे कसं तरी मिळवले वापस. कसे मिळवले काय नेक्स्ट व्हिडिओला मी सांगेन नक्की, कारण हा व्हिडिओ खूप लॉंग होतो आहे. पण हाऊसवाईफनी नक्की बघा आणि विचारपूर्वकच डिसिजन घ्या. कारण कसं आहे, सुरुवातीला आपण हवेत हे डिसिजन घेतो आणि नंतर ते जड जातात. कारण 35,000 रुपये कमवायला एवढ्या महागाईच्या जमान्यात खूप आपल्या लेकराबाळाच्या तोंडातला घास आपण लेकरासाठी सुद्धा हलगर्जी म्हणजे नाही का चिंगूसपणा करतो, हे नको ते नको खर्च करायला, ते नको. आणि असं सहज कोणालाही पैसे देऊन जॉईन होऊ नका. आधी पूर्णपणे अभ्यास करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच शेअर करा. मी कसे पैसे मिळवले मी नक्कीच नेक्स्ट व्हिडिओला सांगेन.